बीड शहरातील पालवण चौकामध्ये वेश्या व्यवसायावर पोलीस पथकाने छापा टाकला। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई, पीडित महिलेची सुटका। वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत पालवण रोडला पालवण चौक जवळ एक महिला एका पुरुषाच्या मदतीने आपल्या राहत्या घरामध्ये महिलांना बाहेरून बोलावून वेश्या व्यवसाय करत आहेत याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली। त्यावरून वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले। त्यावरून पोलीस निरीक्षक कस्तुरे आणि कक्षाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक आणि पंचासह सापळा पूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले। डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या पुरुष एजंटने वेश्या आगमनासाठी होकार देऊन त्यासाठी 1000 रुपयांची मागणी केली आणि डमी ग्राहकास वरच्या मजल्याच्या रूममध्ये जायला सांगितले। दरम्यान डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे रक्कम देऊन पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला। पैसे स्वीकारलेल्या पुरुषास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक ज्ञानोबा गदळे असे सांगितले। आरोपी अशोक गदळेची 2 पंचासक्षम झडती घेतली असता त्याच्याकडे डमी ग्राहकाने दिलेल्या 2 नोटा मिळून आल्या। तसेच रूमची झडती घेतली असता 12 विना वापरलेले निरोध मिळून आले आहे। दोन्ही नमूद आरोपींवर पीडित महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करून त्याच कमाईवर उदरनिर्वाह करून वेश्या व्यवसाय करण्यास लावले। सदर पुरुषाची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या 500 रुपयांच्या 2 नोटा मिळून आल्याने त्या पंचसक्षम जप्त केल्या। सदर ठिकाणी एक पीडित महिला मिळून आली। पीडित महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने सांगितले की अशोक ज्ञानोबा गदळे आणि आशा सुंदर पवार वय 45 राहणार पालवण रोड पालवण चौकाजवळ बीड हे दोघे महिलांना घरी बोलावून घेतात आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं सांगितलं आहे।